बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या 80 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन. हिंदी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित. त्रिभाषा सूत्रावर सगळ्या संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार. त्रिभाषा सूत्रासंदर्भात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. फडणवीस सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे मराठी मनं दुखावली. सामनाच्या अग्रलेखातून टीका. तर मराठी भाषेसाठी मशाल घेऊन किती लेखक अभिनेते पुढे आले. सामनाच्या अग्रलेखातून मराठी कलावंतांना थेट सवाल. महाराष्ट्राचं हिंदीकरण करू नका, अन्यथा या मराठीद्रोही सरकारला आमच्या संतापाचा सामना करावा लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचनांसंदर्भात सुधारित कार्यक्रम जाहीर. निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपचंच असलं पाहिजे. जयकुमार गोरे यांचं ठाणे जिल्हा भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीत वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळायला पाहिजे, गोरेंचं विधान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली. वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार. मनसेच्या केंद्रीय समितीची आजही बैठक. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेणार. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पर्याय शोधण्याचं काम सुरू. मंत्र्यांच्या खासगी सचिवांना प्रशासनाकडून मूळ विभागात हजर होण्याच्या नोटिसा. बेकायदेशीर पद्धतीनं काम करत असल्याचा नोटिसीमध्ये उल्लेख. तर खासगी सचिवांना आलेल्या नोटिसांमुळे मंत्र्यांची पळापळ. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 88% मतदान. आज मतमोजणी. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर. पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादीत प्रवेश करणार. महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी पुण्यात अजित पवारांची ताकद वाढली. भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन. कार्यालयाच्या बोर्डावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अधोरेखित. पक्षातील नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधवांकडून पूर्णविरामाचे संकेत. सरकारमध्ये काम करताना चांगल्या माणसांना फ्रस्ट्रेशन येतं. पुण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य. तर काळाच्या ओघात घेतलेले निर्णय भविष्यात बदलले पाहिजेत. कोणताही पक्ष निर्णय बदलण्यास तयार नाही, गडकरींचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड कोर्टात सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही आज उपस्थित राहणार. कराडच्या संपत्ती जप्तीबाबत तसंच आरोपींकडून करण्यात आलेल्या निर्दोष मुक्ती अर्जावरती आज सुनावणी होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची प्रॉपर्टी जप्ती करण्यासाठी धनंजय देशमुख यांचा अर्ज. त्यावर आज सुनावणी होणार. धनंजय देशमुख यांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज. त्यावरही आज सुनावणी होणार. आजच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम उपस्थित राहणार असल्याची माहिती. मुंबई आणि उपनगरात पावसाची उघडझाप. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत मुसळधार पाऊस. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं. आजपासून 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती. जून ते सप्टेंबर महिन्यात 19 वेळा समुद्राला भरती येणार. यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जूनला उसळणार. पुढील 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पाऊस. तर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण किनारपट्टीला 25 जूनच्या रात्रीपर्यंत उंच लाटांचा इशारा. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा घाटात ऑरेंज अलर्ट. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस. सातपुडा परिसरात मुसळधार पाऊस. नद्यांना पूर. नाशिकच्या गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. गोदावरी नदीच्या पातळीत वाढ. रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी.
नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केलं. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. रायगडच्या कोलाडमध्ये कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत असल्याची प्रशासनाची माहिती. पालघरमध्ये पावसाचा जोर कायम. नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. सुसरी नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यानं निकेलसह परिसराचा तालुक्याशी संपर्क तुटला. सिंधुदुर्गच्या वसोली गावातील कर्ली नदीवरील कुत्रेकोंड पुलावरून मोटरसायकल स्वार वाहून गेला. त्यासोबत असलेला एक जण बचावला. पाण्याचा अंदाज न घेता पुलावरून जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतलाय. पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी. प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्ती पूर्वसूचना पोहोचेल अशी भक्कम संदेश प्रणाली विकसित करावी. गडचिरोलीतील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सूचना. पालघरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मनोर विक्रमगड रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. पावसामुळे मेळघाटात हिरवाईनं सृष्टी नटल्यानं दुष्काळाचं सावट दूर झालंय. निसर्गातल्या याच बदलाचा आनंद मेळघाटातील पशुपक्षी आणि प्राणी घेताना दिसतायत. एबीपी माझाचे प्रेक्षक अमोल पाटील यांनी ही काही सुंदर दृश्य टिपली आहेत. बीडच्या माजलगावमध्ये 33% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. मात्र पावसाअभावी उर्वरित भागातील पेरण्या रखडल्या. धाराशिवमध्ये सोयाबीन न उगवल्यानं 100 एकरांवर दुबार पेरणीचं संकट. कृषी मंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्याला मदत करत बोगस बियाणांवर कायदा करावा. आमदार कैलास पाटील यांची मागणी. सोलापूरमध्ये आमदार उत्तमराव जानकरांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा. निरेचं पाणी माळशिरसमधील 22 दुष्काळी गावांना देण्याची मागणी. शहापूर तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायतीच्या चाफ्याची वाडी गावाला रस्ताच नाही. रस्ता नसल्यानं गर्भवतीला झोळीतून देण्याची वेळ. गावाला पक्का रस्ता देण्याची ग्रामस्थांची मागणी. बोगस बियाणं विरोधी कायद्याचा काय झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा सवाल. बियाणं न उगवल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट. कृषी मंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी. कैलास पाटील यांची मागणी. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून कल्याणमधील शिरगाव आणि खोणी गावातील 6,248 घरांच्या विक्री किमती कमी झाल्यात. पीएम आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातल्या लोकांना लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा रेल्वे प्रवास आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी रिग्रेट. सोमवारी सकाळी 8 वाजता आरक्षण सुरू होताच कोकणातील सर्व प्रमुख गाड्यांचं तिकीट काही मिनिटात फुल. मुंबई गोवा वंदे भारतच्या अनेक फेऱ्या रद्द. आठवड्यातून 6 वेळा धावणारी वंदे भारत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त 3 वेळा धावणार. राज्य सरकारच्या ई बाईक टॅक्सी सेवेला नागरिकांचा आणि रिक्षा संघटनांचा विरोध. याविषयी 85 हरकती सरकारकडे पाठवण्यात आल्यात. या सेवेमुळे सुरक्षेचा प्रश्न तसंच रिक्षा चालकांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता. बेकायदा फॉरेक्स गुंतवणूक प्रकरणी ईडीचे कोल्हापूर, सुरत, अहिल्यानगर आणि पुण्यात छापे. विविध कागदपत्र, कोट्यवधींची स्थावर मालमत्ता, डिजिटल उपकरणं जप्त. या प्रकरणी आतापर्यंत 75 कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणली. कल्याण आरटीओ क्षेत्रामध्ये शेअर रिक्षाची भाडेवाढ लागू. मीटरमध्ये 3 रुपये तर शेअर रिक्षांमध्ये 3 ते 5 रुपयांनी वाढ. 95% रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्यानं रिक्षा चालक संघटनांचा निर्णय. नागपुरातील शामबाग क्रीडा संकुल 30 वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत. राज्याच्या 2 मुख्यमंत्र्यांकडून क्रीडा संकुलाच्या जागेवर भूमिपूजन. मात्र कामगार कल्याण मंडळाकडे पुरेसा निधी नसल्यानं क्रीडा संकुलाचं काम रखडलं. आपल्याच गावात नाटकाचा प्रयोग नाही. परभणीतील रंगमंदिराची दुरावस्था मनाला चटका लावणारी. अभिनेता संकर्षण कराडेची पोस्ट. परभणीतील नाट्यगृहाचा उकिरडा झाल्याचीही संकर्षण कराडेची टीका. दौंड तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं फुलांची उधळण करत स्वागत. खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात उपस्थित. स्वागतानंतर आमदार कुल यांच्याकडून रथाचं सारथ्य. बीडहून संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. बिंदुसरा नदीच्या तीरावर आजोबा गोविंदपंत आणि मुक्ताई या आजोबा नातीची भेट. 358 वर्षांपासून बीडकर या भेटीचा भावनिक अनुभव घेतात. संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं सासवडमधून पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा 111 दिंड्या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती. शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात आगमन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. अहिल्यानगरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम. हवाल पंचायत संघटनेकडून जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांच्या मुक्काम आणि जेवणाची सोय.
परभणीच्या गंगाखेडमध्ये सवंगडी कट्ट्याकडून वारकऱ्यांची आरोग्य सेवा. संत जनाबाई मंदिरामध्ये प्रत्येक पालखीच्या वारकऱ्यांची आरोग्य सेवा केली जाते. गेल्या 10 वर्षांपासून सवंगडी कट्ट्याचा हा उपक्रम सुरू आहे. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव यांचं नाव द्या. खासदार मेधा कुलकर्णींची मागणी. ऐतिहासिक वारसा जपत सुशोभीकरण आणि स्वच्छतेवरही भर देण्याचं आवाहन केलंय. आम्हाला आधुनिक पेशवाई नको. पुणे रेल्वे स्थानकाला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याच्या मागणीवर संभाजी ब्रिगेडची भूमिका. महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. खासदार मेधा कुलकर्णींच्या मागणीला सचिन खरातांचा विरोध. पुणे स्थानकाला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची मागणी. मेधा कुलकर्णींनी मन मोठं केलं पाहिजे. त्यांनी पुणे स्टेशनसाठी महात्मा फुलेंचं नाव सुचवायला पाहिजे होतं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. परभणी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक. जवळपास 300 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी वापरला जाणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. बीड जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयाच्या वसतिगृहात साप निघाला. साप पाहून विद्यार्थिनीला भोवळ आली. तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करत विद्यार्थिनीवर उपचार. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विशेष पथकांची 30 अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई. लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामाप्रकरणी MRTP अंतर्गत गुन्हा दाखल. 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार. 10वीचे 34,562 तर 12वीचे 68,098 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर होतीये. मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर. पेपर न तपासता विद्यार्थ्यांना नापास केल्याचा युवा सेनेचा आरोप. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सातत्यानं होत असलेल्या गोंधळासाठी जबाबदार परीक्षा आणि मूल्यमापन संचालकांना पदमुक्त करावं. युवा सेनेची मागणी. पुण्याच्या मामळमध्ये टोनिदा धाबाच्या मालकीवरून वाद. मालकी वादावरून नातेवाईकांमध्येच तुफान राडा. कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वसई पश्चिम उमेळमान फाट्याजवळ बर्थडे पार्टीमध्ये दारूच्या नशेत वाद झाल्यानं मित्रानंच मित्राची हत्या केली. घटनेतील आरोपी मनीष पांडे पोलिसांच्या ताब्यात. गुहागरमधील पालशेतजवळ ट्रेलर मातीत अडकला. अवघड वळणावर अंदाज चुकल्यामुळे ट्रेलर मातीत अडकला. अवजड ट्रेलर रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण. मुंबईच्या समुद्रात आढळणाऱ्या जैवविविधतेला नवीन ओळख मिळाली. भारतीय लायनफिश या विषारी पण आकर्षक समुद्री माशाची पहिल्यांदाच आय नॅचरलिस्ट या जागतिक जैवविविधता नोंदणी संकेतस्थळावर मुंबईतून. राजस्थानच्या बारन जिल्ह्यातील जंगलामध्ये नामशेष होत असलेल्या गिधाडांचा समूह आढळला. शेतात वावरत असलेले हे गिधाडं पाहून वन्यजीव प्रेमींमध्ये आनंद. 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषणा केली. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीवर सहमती. सकाळी 9:30 पासून युद्धबंदी लागू होणार. कतार आणि अमेरिकेनं युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला. 13 जूनपासून इराण इस्रायलमध्ये संघर्ष सुरू होता. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि नेतन्याहू यांची फोनवरून चर्चा. इराणकडून हल्ले थांबवण्याची अट मान्य. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणनंही युद्धबंदीची पुष्टी केली. इराणनं युद्धबंदीची सहमती दर्शवल्याचं वृत्तसंस्था रॉयटर्सची माहिती. इराणनं कतारद्वारे अमेरिकेला युद्धबंदीचा संदेश पाठवला. इराणच्या संदेशाला अमेरिकेनं उत्तर दिलं. इराणविरुद्ध लष्करी कारवाई करणार नसल्याची अमेरिकेची घोषणा. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीपूर्वी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला. अमेरिकेच्या लष्करी तळावरती काल इराणनं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला. कतारची राजधानी दोहामध्ये इराणनं क्षेपणास्त्र डागली. क्षेपणास्त्र रोखण्यात कतारच्या हवाई संरक्षण दलाला यश. यामुळे UAE, कतार आणि बहरीनकडून हवाई क्षेत्र बंद. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्याची घोषणा. दिल्लीहून जम्मूला जाणारं एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान लँडिंगपूर्वीच परतलं. धावपट्टी मोकळी असूनही पायलटनं जम्मूमध्ये उतरणं नाकारलं. तांत्रिक कारणामुळे विमान परतल्याची एअर इंडियाची माहिती. युटीवर ज्योती मल्होत्राच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ. हिसार न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली होती. भारतीय हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंदच राहणार. भारताकडून पुन्हा एकदा नोटीस जारी. 23 जून ते 23 जुलै दरम्यान ही बंदी लागू असेल.
सिंधू कराराअंतर्गत भारतानं पाणी देण्यास नकार दिला तर पाकिस्तान युद्ध करेल. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचा इशारा. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 1960चा करार रद्द केला. राहुल आणि पंतच्या शतकांमुळे भारत इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत मजबूत स्थितीत. गिल, जयस्वाल, पंत आणि राहुल अशा 4 भारतीय फलंदाजांनी शतकं ठोकत कमालीची कामगिरी बजावली. इंग्लंड विरुद्धच्या लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलचं दमदार शतक. या खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली. लीड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी ऋषभ पंतचं आणखी एक शतक. या कसोटीच्या दोन्ही डावात पंतची शतकी खेळी. कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर ठरलाय. ऋषभ पंतनं इंग्लंड विरुद्ध दोन्ही डावात शतकं झळकवत इतिहास रचला. यानंतर स्टँडमध्ये बसलेल्या सुनील गावस्करांनी ऋषभला समरसॉल्ट सेलिब्रेशन करण्याचा इशारा दिला. माजी भारतीय कसोटीवीर दिलीप दोशींचं लंडनमध्ये निधन. वयाच्या 77व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास. दोशी यांनी 1979 ते 1983 या काळात भारताकडून 33 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. गौतमीचा साज शृंगार आणि निकची हटके हुकस्टेप असलेलं सुंदरा गाणं प्रेक्षकांच्या भेटीला. गौतमीचं हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियात प्रचंड व्हायरल. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर काही बातम्या सविस्तर. रात्रभर जोरदार बॅटिंग केल्यानंतर